वळूयात आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर झालं। यात गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे। दरम्यान राहिलेल्या योजना पूर्ण करण्याचे प्रयत्न आपले प्रामाणिकपणे असतील असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। आपल्या भाषेत सांगायचं झालं तर फिरवई दिल्ला या हो पुन्हा पाणी पुरवठा खातं मिळालेलं आहे, काय सांगाल? निश्चितपणाने हे खातं मिळाल्यामुळे मला मनस्वी आनंद आहे की ज्या राहिलेल्या योजना आहेत त्या मला पूर्ण करता येतील। ज्या योजना थांबलेल्या आहेत त्याच्यावर फेसी करून काही कॉन्ट्रॅक्टर जे काम करत नाही त्यांच्यावर कारवाई करता येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना पूर्णत्वास आहे त्या कशा सुरळीत सुरू आहेत की नाही हे पण मला बघता येईल। आणि मला तरी असं वाटतं की एक ग्रामीण शेतकऱ्यांकरता पाणी पाजण्याचं एक पुण्याचं काम हे सरकारने पुन्हा माझ्याकडे टाकलेलं आहे, त्यामुळे त्याला मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। मग काय सांगाल, आपल्या काही महत्त्वाकांक्षी योजना काही प्रकल्प जे आपल्याला राज्यात जे अपूर्ण आहेत ते राबवायचे आहेत, असे काही विशेष प्रकल्पांचं काय सांगताय? हे आता ज्या योजना मंजूर केल्या आहेत ते पूर्ण करणे हे पहिलं चॅलेंज आहे आणि दुसरं चॅलेंज आहे मराठवाडा ग्रीड, जे आदरणीय मोदीजी, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे स्वप्न पाहिलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्याकरता, मराठवाड्याचं पाण्याची तहान भागवण्याकरता तर सगळ्यात मोठा प्रकल्प तो 30,000 कोटींचा तो प्रकल्प आहे। त्याला कसं सुरू करता येईल याच्याकरता पुढचं मोठं काम आम्ही करणार आहोत। शेवटचा प्रश्न की जे गृह खात्यासाठी आपण आग्रह धरला होता ते मिळालेलं नाहीये, भाजपाचा वर्चस्व कुठेतरी मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात दिसतोय, काय सांगाल? बघा, भाजप आणि शिवसेना हे सख्खे मावस भाऊ आहेत, त्याच्यामुळे खातं इकडे गेलं काय तिकडे गेलं काय तर आम्ही एकीने आमचं काम करतोय। आणि आपण पाहिलं असेल की जरी आम्हाला गृह खातं मिळालं नाही तरी गृहनिर्माण सारखं खातं मिळालं, पर्यटन आम्हाला मिळालं, त्यामुळे इतर खाती सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीची मिळालेली आहे। त्यामुळे असं काही नाही की हे भाजपकडे खातं आहे नाही शिवसेनेकडे, सरकार असते, सगळ्यांची जबाबदारी एकमेकाच्या खात्यावर असते, त्यामुळे असं काही मनात घेण्यासारखं नाही आहे। हे होते गुलाबराव पाटील, ज्यांनी सांगितले की मोदी साहेब आणि शिंदे साहेबांची जी मराठवाड्यातलं ग्रीनचं स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं आहे आणि त्या दृष्टीनेच मी या खात्यात पुन्हा काम करणार आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव।